नमस्कार सगळ्या गोयंकारास म्हजो माये मोगाचो येवकार. व्हॉइस ऑफ गोवासाठी माझ्या फिल्मबद्दल बोलताना मला खूप आनंद होतोय. मी आरती कुलकर्णी पर्यावरण पत्रकार आहे. मी ऑलिव्ह रिडले कासवांवर एक लघुपट बनवलेला आहे. त्याचं नाव आहे अँटिनावालं कासव. ऑलिव्ह रिडले कासव ही भारताच्या पूर्व किनाऱ्यावर येतात, ओडिशाच्या किनाऱ्यावर येतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या पश्चिम किनाऱ्यावर सुद्धा ऑलिव्ह रिडले कासव येतात. ऑलिव्ह रिडले कासव प्रजननासाठी किनाऱ्यावर येतात, पण बाकीच्या वेळी ते समुद्रामध्ये काय करतात याचा अभ्यास होणं गरजेचं होतं आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये एक मोठा प्रकल्प राबवण्यात आला. ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर लावण्याचा हा प्रकल्प होता आणि याच प्रकल्पावर आम्ही अँटिनावाला कासव ही फिल्म केलेली आहे. ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर लावून मग त्यांचा समुद्रातला प्रवास ट्रॅक केला गेला आणि यामध्ये भाग्यश्री नावाच्या कासविणीनं सुमारे 5000 किलोमीटरचा टप्पा पार करत श्रीलंकेमार्गे पूर्व किनारा गाठला. या अभ्यासामुळेच हे सिद्ध झालं. कासवांचा हा सगळा प्रवास आम्ही रेकॉर्ड केलेला आहे. कासव जेव्हा किनाऱ्यावर येतात तेव्हा नर कासव येत नाहीत, फक्त मादी कासव अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतं आणि ही अंडी त्यांची घरटी राखून ठेवण्यासाठी महाराष्ट्रभर मोठी चळवळ सुरू आहे. सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेनं सुरू केलेली ही जी चळवळ आहे ती आता सगळीकडे विस्तारलेली आहे. गोव्यामध्ये सुद्धा ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. सगळ्यात मोठा धोका ऑलिव्ह रिडले कासवांना जो आहे तो समुद्रातल्या प्लास्टिक प्रदूषणाचा. आपण किनाऱ्यावर प्लास्टिक टाकतो, हेच प्लास्टिक समुद्रामध्ये जातं आणि ऑलिव्ह रिडले कासवांनाच नव्हे तर सागरी पर्यावरणामधल्या अनेक जीवांना या प्रदूषणाचा सामना करावा लागतोय आणि या सगळ्याचा परिणाम पुन्हा एकदा आपल्यावर होतोय. आणि म्हणूनच प्लास्टिकचं प्रदूषण कसं रोखलं पाहिजे याबद्दल सुद्धा ही फिल्म जनजागृती करते. आणि लहान मुलांच्या सोबत आम्ही आधी एक फिल्म केली होती, त्याचं नाव आहे गाज कॉल ऑफ द ओशन. कोकणाच्या मरीन लाईफवर ही फिल्म होती. 2006 साली आम्ही ती केलेली होती. त्यावेळेस सुद्धा ऑलिव्ह रिडले कासवांचं चित्रण आम्ही केलं होतं. समुद्राखालचं अद्भुत विश्व सगळ्यांना दाखवलं होतं आणि अँटिनावाला कासव ही गाज कॉल ऑफ द ओशनची पुढची पायरी आहे. ही कासव त्यांचा अँटिना घेऊन पुन्हा एकदा किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आली याचे सुद्धा पुरावे सापडलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कासवाला देव मानतो. कुठल्याही मंदिरामध्ये आपण बघतो कासवाच्या मूर्तीला नमस्कार करून आपण पुढे जातो. त्यामुळे आपल्या सगळ्या भारतीयांच्या श्रद्धा या कासवांच्या जीवनक्रमाशी निगडीत आहेत, कनेक्टेड आहेत आणि म्हणूनच सगळ्यांनाच कासवांबद्दल खूप उत्सुकता आहे. कासवाची पिल्लं जेव्हा तुरुतुरू किनाऱ्यावर चालत समुद्रामध्ये जातात ते बघण्याची उत्कंठा सगळ्यांना असते. अँटिनावाला कासव या फिल्ममध्ये तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. पणजीमध्ये ग्रीन ग्लो फेस्टिवल आहे आणि या ग्रीन ग्लो फेस्टिवलमध्ये ही फिल्म आमंत्रित करण्यात आली. जसं तुम्ही सगळे गोयकर समुद्र किनाऱ्यावर राहता, समुद्राशी तुमचं एक नातं जडलेलं आहे, तसंच माझंही आहे. मी महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर राहते आणि अगदी लहानपणापासून मी हा समुद्र बघत आली आहे. तेव्हा अर्थातच कासवं पाहिली नव्हती, पण जेव्हा मोठी झाले, पर्यावरण पत्रकार झाले, तेव्हा मला सह्याद्री निसर्ग मित्रचं काम कळलं. त्या कार्यकर्त्यांच्या बरोबर मी कोकण किनारा पाहिला आणि ऑलिव्ह रिडले कासवांचं त्यांनी केलेलं चित्रण पाहिलं. ते पाहिल्यानंतर आम्ही गाज कॉल ऑफ द ओशन ही फिल्म केलेली होती आणि यानंतर डॉक्टर सुरेश कुमार वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादूनमध्ये सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाइट टॅगिंग करण्याचा प्रकल्प हाती घेतलेला होता. या प्रकल्पाबद्दल मला खूप उत्सुकता निर्माण झाली आणि मग मी याच्यावर फिल्म करायचं ठरवलं. या ग्रीन ग्लो फेस्टिवलचे आयोजक प्रवीण सबनीस यांचे खूप खूप आभार आणि व्हॉइस ऑफ गोवाचे प्रतिनिधी, तुम्ही या फेस्टिवलमध्ये आलात, या सगळ्याचं चित्रण केलं, याबद्दल तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. The voice for Con.